विधान परिषदेत गुरुवारी अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली। अंबादास दानवेंची आकडेवारी वास्तव्यापासून दूर असल्याचं परिणय फुके यांनी म्हटलंय। त्यांचे आमदार खासदार सोडून गेल्यानं राग काढला, आमच्यावर राग काढण्यापेक्षा आत्मचिंतन करा असंही परिणय फुके यांनी म्हटलंय। भाजप नेते परिणय फुके यांनी दानवेंवर पलटवार केलाय। महाराष्ट्र समान नागरी कायदा लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। या संदर्भात एक कमिटीची सुद्धा घोषणा करण्यात आलेली आहे। आणि आपल्या या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये ज्या प्रकारे विरोधकांनी आणि विशेष करून आता माझ्या आधी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी जो आकडेवारी मांडली किंवा जो विषय मांडला तो वास्तवापासून कसो दूर आहे आणि केवळ राजकीय आकाशापोटी, कारण ज्या प्रकारे त्यांचे लोक त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील खासदार त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील आमदार त्यांना सोडून चालले, त्यांच्या पक्षातील सगळे नेते त्यांना सोडून चालले, तर कुठेतरी तिचा राग त्यांच्या भाषणातनं आमच्यावर तो दिसत होता। पण त्यांनी आमच्यावर राग काढण्यापेक्षा त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे, या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो।